काहीतरी झणझणीत खायचं आहे तर नक्की तुम्ही या हिवाळ्यामध्ये अशा लाल मिरच्या मार्केटमध्ये मिळतात तसा झणझणीत ठेचा बनवून बघा। खायला खूप छान लागतो, भाकरी बरोबर तर अप्रतिम लागतो। नमस्कार, मी सुनीता। अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आपण हिवाळा स्पेशल रेसिपी करणार आहे। आजच्या रेसिपीचं नाव आहे ओल्या लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा। तुम्ही असा विचार करत असाल की ओल्या लाल मिरच्या आता कुठून आणायच्या? तर जसं हिवाळ्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या पालेभाज्या फळभाज्या पाहायला मिळतात, तशाच पद्धतीने हे ओल्या लाल मिरच्या सुद्धा मार्केटमध्ये थंडीमध्ये येतात। म्हणूनच तुम्ही ह्या लाल मिरच्यांचा ठेचा बनवून बघा। जे झणझणीत तिखट खाणारे आहेत तर त्यांना हा ठेचा खूप आवडणार आहे, तर नक्की बनवून बघा। या अगोदर आपण हिरव्या मिरच्यांचा गावरान ठेचा कसा बनवायचा स्पेशली त्याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे, तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळणार आहे। बाकीच्या बरेचशा व्हिडिओ मध्ये सुद्धा मी ठेचा कसा बनवायचा तोही दाखवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या खाली देते, नक्की बघा। व्हिडिओ ते सुद्धा आवडले तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। मग वेळ न घालवता आपण ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा कसा बनवायचा तो पाहूया। लाल मिरच्यांचा ठेचा बनवण्यासाठी मी ते ओल्या लाल मिरच्या 150 ग्रॅम घेतलेल्या आहेत। एकदम अशा लालवाल्या ओल्या मिरच्या घ्यायच्या, ठेचा एकदम झणझणीत होतो। जे तिखट खाणारे आहेत त्यांना खूप आवडणार आहे। या मिरच्यांचे पहिले आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत। हिरव्या मिरच्यांचा ठेचा तर तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि स्पेशली त्याचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईन। सगळ्या मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत। हा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया। मिरच्यांचे देठ तर काढून झाले आणि ह्या मिरच्या खूप तिखट असतात, तिखटपणा थोडासा कमी व्हावा म्हणून ते अर्ध्या लिंबूचा मी रस घेणार आहे। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। मी ते सेंदो मीठ घेतलेलं आहे, तुम्ही साध्या मिठाचाही वापर करू शकता। 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, लसूण थोडा जास्त घ्यायचा आणि 3 ते 4 पाकळ्या लसूण आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे। हा बारीक चिरलेला लसूण आणि जिरे आपण फोडणीसाठी वापरणार आहे। ठेचा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे। एकतर ह्या मिरच्या तुम्ही अगोदर भाजून घेऊ शकता लसूण आणि मिरच्या, आणि नंतर तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचून घेऊ शकता। पण ह्या मिरच्या मी काय करणार, मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहे। असं पूर्णपणे व्यवस्थित वाटलं जाणार नाही म्हणून त्याचे 2-2 तुकडे करून घेतले। लसूण आहे आपल्याला याच्यासोबतच वाटून घ्यायचं आहे, फक्त वाटताना याची पेस्ट तयार करायची नाही, जाडसर वाटायचं आहे, पण पाणी अजिबात घालायचं नाही। आपण मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे बघा, थोडासा जाडसर असा राहायला पाहिजे। आता आपण पुढची प्रोसिजर बघूया। ठेचा तुम्ही असाही खाऊ शकता, पण थोडासा तडका दिला की जास्त दिवस हा ठेचा टिकतो। म्हणून काय करायचं, 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आणि तेलामध्ये जे आपण जिरे घेतलेले आहे ते फोडणीसाठी द्यायचे, छान असे तडतडून द्यायचे। त्याच्यासोबत जे लसूण पाकळ्या आपण 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या होत्या ते ठेचून घेतलं तरी चालेल आणि मस्त असं तेलामध्ये भाजून घ्यायचं। तेलामध्ये भाजून झालं की जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलेली आहे मिरची ती याच्यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित स्लो गॅसवरती परतून घ्यायची। 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं, तर ठेचा जास्त दिवस टिकतो। कधी भाजीला काही नसेल आणि घरामध्ये जर ठेचा बनवून ठेवलेला असेल तर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता। आणि स्लो गॅसवर ही चटणी किंवा हा ठेचा छान असं परतून घ्यायचा, म्हणजे जास्त दिवस टिकतो हा ठेचा। जसा हिरव्या मिरच्या तर थोडासा खराब होतो, पण हा टिकतो जास्त दिवस। फ्रीजमध्ये ठेवा, अजून 15 दिवस महिनाभर म्हटलं तरी हा टिकतो। आता तेलामध्ये मस्त असा परतून घेतलेला आहे बघा, असं एकदम असा ओलसर वाटत नाही आहे। आता परतून झाल्यावर जे आपण अर्ध लिंबू घेतलं होतं तर त्याचा मी रस काढून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून परतवून घ्यायचं। तुम्हाला अजून लिंबूचा किंवा आंबटपणा आवडत असेल तर अर्ध लिंबू अजून पिळू शकता याच्यामध्ये, म्हणजे थोडंसं आंबट तिखट चव छान लागते। तर लिंबू टाकून परतून झालं, आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं, 1 ते 2 मिनिटं मस्त परतवायचं। मीठ टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपण मस्त हा ठेचा परतून घेतला, तयार झाला आपला हा झणझणीत असा लाल मिरच्यांचा ठेचा। तर नक्की बनवून बघा आणि ज्वारीची भाकरी चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये पण 1-1 महिना म्हटलं तर टिकतो। तर नक्की बनवून बघा। कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मी तर ह्या ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि कांदासोबत घेऊन मस्त असा आस्वाद घेणार आहे, तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। मग आवडला का तुम्हाला हा ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा? आवडला असेल तर नक्की बनवून बघा।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा। असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त छान रेसिपी सोबत। तोपर्यंत गुड बाय।